आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। केडीसीसी बँकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून आजपासून संस्थांकडून ठराव मागवण्यास सुरुवात झाली आहे। ठराव दाखल करण्यासाठी 9 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे। तर निवडणूक प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये सुरू होऊन 15 ते 30 डिसेंबरपर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे। याबाबतची माहिती सहकारी संस्था कोल्हापूर विभागाचे विभागीय सहनिबंधक डॉक्टर महेश कदम यांनी दिली आहे। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांची मुदत 5 जानेवारी 2027 रोजी संपत आहे। त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सहकार विभागानं आजपासून 5 जानेवारी 2027 पर्यंत प्रक्रिया सुरू केली आहे। मतदार यादी तयार करण्यासाठी पात्र सभासद संस्थांकडून प्रतिनिधींच्या नावाचे ठराव आजपासून मागवण्यास सुरुवात झाली आहे। हे ठराव तालुकास्तरीय सहाय्यक निबंधक कार्यालयात 9 सप्टेंबरपर्यंत दाखल करावे लागणार आहेत। मतदानासाठी संस्था आणि व्यक्ती सभासद मिळून एकूण 12,204 सभासद पात्र ठरलेत। अवसायनातील 1,478 आणि थकबाकीदार 39 संस्था तसंच नोंदणी रद्द झालेल्या संस्था निवडणुकीसाठी अपात्र ठरणार आहेत। त्यामुळे पात्र मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे। याबाबतची माहिती सहकारी संस्था कोल्हापूर विभागाचे विभागीय सहनिबंधक डॉक्टर महेश कदम यांनी दिली आहे। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जी निवडणूक आहे 2026 ते 2031 या कालावधीसाठी संचालक मंडळ निवडण्यासाठी ती प्रक्रिया सुरू झालेली आहे। दिनांक 6 जानेवारी 2027ला विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपते। त्यामुळं ती वेळेत निवडणूक होण्याच्या दृष्टीनं सभासद संस्थांच्याकडून ठराव मागवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। 11 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीमध्ये सभासद संस्थांच्याकडून ठराव मागवण्यात येत आहेत। संस्थांनी संचालक मंडळाच्या किंवा त्यातल्या तरतुदीप्रमाणे काही ठिकाणी सर्वसाधारण सभेच्या बैठकीमध्ये प्रतिनिधी नियुक्त करायचा आहे आणि त्याचे विहित नमुन्यामध्ये ठरावाचे बँकेकडं आणि जिल्हा निवडणूक अधिकारी या नात्यानं या कार्यालयाकडं ते सादर करायचे आहेत। दरम्यान प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा संयुक्त शेती आणि धान्य अधिकोष 1,969 संस्था, साखर कारखाने सूतगिरण्या आणि पणन 81 संस्था, शेतीमाल प्रक्रिया ग्रामीण उद्योग आणि इतर 922 संस्था, दूध आणि पशुसंवर्धन 4,361 संस्था, पाणीपुरवठा ग्राहक गृहनिर्माण आणि इतर 2,167 संस्था तसंच 655 व्यक्ती सभासद इतक्या सभासदांची नोंदणी रद्द झाली आहे। निवडणुकीसाठी पात्र संस्था निश्चित करताना अवसायनातील नोंदणी रद्द झालेल्या आणि थकबाकीदार संस्थांची स्वतंत्र छाननी केली जाणार आहे। प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास 15 ते 30 डिसेंबरपर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे।